श्री शिवलीलामृत अध्याय 13वा। या अध्यायाच्या पठन अथवा श्रवणाने असुरी वृत्ती नाहीशी होऊन शिवभक्ती वाढू लागेल। नैमिषारण्यामध्ये सूतमुनी शौनकादी ऋषींना पुढील कथा सांगत आहेत। एकदा दक्ष राजा आपल्या कन्येची म्हणजे पार्वतीची सतीची खुशाली विचारण्यासाठी कैलास पर्वतामध्ये गेला होता। कैलासावर गेले असता महादेवांनी आपल्या सासऱ्याकडे म्हणजेच दक्ष राजाकडे अजिबात लक्ष दिले नाही। एवढेच नाही तर ते उठून देखील उभे राहिले नाहीत। या कृतीमुळे दक्ष राजा फार अपमानित झाला। त्याला खूप अपमानास्पद वाटले आणि त्याला राग आला। त्यानंतर काही दिवसांनी दक्ष राजाने एक मोठा यज्ञ समारंभ आयोजित केला होता। त्यामध्ये सर्व देवांना सन्मानाने बोलावले होते, परंतु शिव आणि सतीला काही निमंत्रण पाठवले नाही। सती माता आपल्या माहेरकडून निमंत्रण येण्याची वाट पाहत होत्या। त्यांना माहेरच्या माणसांना भेटण्याची फार ओढ लागली होती। तेव्हा महादेव सती मातांना म्हणाल्या, हे पार्वती, तू निमंत्रण आल्याशिवाय दक्ष राजाच्या यज्ञाला जाऊ नकोस। तुझा पिता आपला नेहमी रागराग करतो। ज्याच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम आणि आपुलकी नसेल त्याच्या जवळ कधीही जाऊ नये, त्यामुळे अनेक अनर्थ होतात। महादेव पार्वती मातेची समजूत घालत असतानाच तेथे नारद मुनींचे आगमन झाले। नारद मुनींनी पार्वती मातेला म्हणाले, हे माते, तुमच्या पित्याच्या घरी एवढा मोठा महायज्ञ आयोजित केला आहे। सर्व देवांना ऋषीगणांना तेथे आमंत्रित केले आहे आणि तुम्ही अजून येथे काय करत आहात? वास्तविक पाहता माहेरी जाण्यासाठी मुलीला निमंत्रणाची आवश्यकता नसते। नारद मुनींचे बोलणे माता पार्वतींना पटले। आतापर्यंत संभ्रमात असलेल्या त्यांच्या मनाची खात्री झाली आणि त्यांचा निर्णय ठरला। त्यांनी महादेवांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून भूतगणांना सोबत घेऊन नंदीवर बसून आपल्या पित्याच्या घरी दक्ष राजाच्या महायज्ञाला जायला निघाल्या। पित्याच्या घरी गेल्यावरती पार्वती माता नंदीवरून उतरून पित्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या। त्यावेळी दक्ष राजा इतर मुली आणि जावयांचे आगत सत्कार करत होता। पार्वतीने आपल्या मातेकडे पाहिले असता त्यांनी झटकन मान वळवली। यज्ञाला आमंत्रित केले नाही तरी देखील ही लोचटासारखी आली तर आली वर तिची चौकशी केली नाही, तिचा पाहुणचार केला नाही। यावरून तिचा तो ओंगळवाना नवरा आणि तिला आम्ही आमच्या आप्तेष्ट मानत नाही हे तिने समजून जायला हवे होते आणि आल्या पावली परत जावे असा विचार दक्ष राजा करू लागला। पार्वती मातेच्या बहिणी देखील तिचे निंदा करू लागल्या। पार्वती मातेला आणि भगवान महादेवांना नावे ठेवू लागल्या। हे सर्व पाहून दक्ष राजा कडाडला। तो म्हणाला, हे सती, या महायज्ञाला तुला आणि तुझ्या त्या नवऱ्याला आम्ही मुद्दामून बोलवले नव्हते। तू कोणाच्या निमंत्रणावरून येथे आली आहेस? दक्ष राजाचे हे शब्द ऐकताच माता पार्वतीची खात्री पटली। आपल्या पतीला व आपल्याला मुद्दामूनच दुर्लक्षित केले गेले आहे। आता परत घरी गेल्यावर महादेव आपल्याला काय म्हणतील? त्यांनी आपल्याला येण्यापूर्वीच चेतावणी दिली होती, सावध केले होते। त्या महायज्ञासाठी सर्व ऋषीवर आणि महान श्रेष्ठ देवदेवतांना देखील आमंत्रित केले होते। ब्रह्मदेव, श्री विष्णूंसह इतर देवही तेथे उपस्थित होते। सर्व देवांना तिथे त्यांचा हविर्भाव ठेवला होता, परंतु शिवशंकरांच्या नावाने कोणताही हविर्भाव ठेवला नव्हता। हे पाहून माता पार्वतीला राग आला। शिवशंकरांची तेथे झालेली अवहेलना पाहून तिच्या अंगाची लाही लाही झाली। माता पार्वतीने सर्व देवांची कान उघडणी केली। ती त्यांना बोलू लागली, तुम्ही प्रत्यक्ष महादेवांना जिथे हविर्भाव ठेवला नाही तेथे तुम्ही स्वतःचा हविर्भाव कसा घेऊ शकता? त्या यज्ञाला तुम्ही स्वतः कसे येऊ शकता? हा त्यांचा अपमान आहे। ज्या प्रजापती दक्षाचा मी अंश म्हणून ओळखले जाते, ज्याच्यापासून माझी निर्मिती झाली आहे, ती ओळख, ते शरीरच मी नष्ट करते असे म्हणून इतर कोणाही देवांच्या नजरेत येण्यापूर्वी तत्परतेने चपळ आईने माता पार्वतीने त्या महायज्ञ कुंडामध्ये उडी घेतली। त्याबरोबर यज्ञकुंडातील अग्नी अधिकच प्रदीप्त झाला। तो मंडपाच्या छताला जाऊन भेटला। पृथ्वी दळमळीत झाली। सर्वांना प्रलय काळ जवळ आल्यासारखे वाटले। हे सर्व पाहून पार्वती बरोबर आलेले नंदी आणि भूतगण भयभीत झाले आणि पळत पळत जाऊन त्यांनी ही वार्ता कैलासावर महादेवांना सांगितली। ही वार्ता ऐकल्यावर प्रथम महादेवांना त्यावर विश्वास बसला नाही, परंतु सविस्तर वार्ता ऐकल्यानंतर सर्वप्रथम त्यांना खेद, आश्चर्य आणि नंतर संताप झाला। आता माझे सामर्थ्य मी त्या दक्ष राजाला दाखवतो असे म्हणून महादेवांनी आपल्या जटा जमिनीवर आपटायला सुरुवात केली।
त्याबरोबर त्यातून वीरभद्र प्रकट झाला आणि म्हणाला, प्रभू काय आज्ञा आहे? त्याबरोबर महादेवांनी त्याला सर्व वृत्तांत सांगून दक्ष राजाच्या विनाशाचे काम सांगितले. महादेवांना नमस्कार करून वीरभद्र त्याला दिलेल्या कामगिरीवर निघाला. त्याच्याबरोबर 21 कोटी पद्म एवढे अफाट सैन्य, 8 कोटी गण, सर्वांच्या पुढे पुत्र गणपती आणि सर्वात मागे भगवान शंकर, असे हे एवढे सैन्य दक्ष राजाच्या घरी येत आहे हे पाहून दक्ष राजाच्या घरी यज्ञाला आलेले सर्व देवगण वाट फुटेल तिकडे पळू लागले. तेवढ्यात आपल्या 6 हातांमध्ये त्रिशूल, डमरू, धनुष्यबाण अशी शस्त्र घेतलेला वीरभद्र रागाने थरथरत होता. त्याने प्रथम सर्व पुरुषांचे सर्व दात पाडले, अनेकांना धरून धरून आपटले. अशा प्रकारे वीरभद्राचा तो भीषण संहार पाहून भीतीने अनेकांचे प्राण तात्काळ निघून गेले. वीरभद्र तात्काळ यज्ञ मंडपामध्ये आला आणि त्याने दक्ष पुतानीला ठार मारले. यज्ञ मंडप व यज्ञकुंड यांचा पार विध्वंस केला आणि एक खड्ग उचलून दक्ष राजाचे शिर एका झटक्यात धडा वेगळे केले. ते शिर वेगाने आकाशात जाऊन धाडकन जमिनीवर येऊन कोसळले. वीरभद्राने रागाने त्याच्यावर नाचून त्याचा पार चेंदामेंदा करून टाकला. इकडे भयभीत झालेल्या सर्व देव विष्णूंसह गोळा होऊन शंकराभोवती जमा झाले आणि त्यांची स्तुती करू लागले. ते म्हणू लागले, प्रभू, दक्ष अपराधी आहे, परंतु आपला सासरा आहे. त्याला त्याच्या अपराधाबद्दल क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय क्रोधित झालेले भगवान शंकर देवांनी केलेल्या स्तुतीमुळे शांत झाले आणि ते म्हणाले, दक्ष राजाची शिर त्याच्या धडाला आणून पुन्हा जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. परंतु त्याच्या शिराचा तर वीरभद्राने पार चेंदामेंदा केला होता. त्यामुळे त्या ठिकाणी एका बोकडाचे शिर आणून बसवले आणि दक्ष जिवंत झाला. तो आता शिवभक्त झाला. शिवनामस्मरण, शिवपूजा आणि शिवव्रत करू लागला. भगवान शंकर ही सतीच्या पार्वती मातेच्या विरहाने दुःखी होऊन तीर्थयात्रेला निघून गेले. 12 वर्ष ते विविध तीर्थांच्या स्थानी जाऊन शेवटी भगवान शंकरांनी 1000 वर्ष खडतर तप केले. तोपर्यंत माता पार्वतीनेही हिमालयाच्या पोटी नवीन जन्म घेतला. तिला मयांक पर्वत नावाचा एक भाऊ देखील होता. अशी ती आदिमाया हिमालयाची प्रिय कन्या म्हणून जन्माला आली. एकदा महादेव नंदीवर बसून हिमालयामध्ये आले असता पर्वतराज त्यांच्या कन्येसह त्यांच्या दर्शनाला आले. भगवान शंकरांचे दर्शन घेऊन हिमालयाने शिवस्तुतीला प्रारंभ केला. ती स्तुती ऐकून पार्वती तल्लीन होऊन पित्यासह शिवभजन करू लागली. भगवान शंकरांची मनोभावे सेवा करू लागली. तारकासुराचे 3 पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलोचन भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करत होते. ते रोज 1000 कमलपुष्प शंकरांना अर्पण करून त्यांची पूजा करत असत. एके दिवशी त्यांना त्या 1000 फुलांमध्ये एक पुष्प कमी आले असता त्यांनी त्यांचे शिर तीक्ष्ण हत्याराने कापून भगवान शंकरांना ते वाहिले. तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होऊन त्या 3ही तारकासूर पुत्रांना जिवंत करून त्यांना हवे ते वर दिले. त्यांच्या त्या वराने ते 3ही तारकासूर पुत्र उन्नत झाले आणि त्यांनी सर्वत्र अत्याचार सुरू केला. त्यांच्या अत्याचाराला त्रस्त होऊन सर्व ऋषीगण आणि देव भगवान शंकरांकडे गेले. भगवान विष्णूंनी तारकासूर पुत्रांनी सुरू केलेला अत्याचार भगवान शंकरांना सांगितला. ते ऐकून भगवान शंकर म्हणाले, मी आत्ता त्या दैत्यपुत्रांचा नाश करू शकतो, परंतु या कामासाठी मला एक उत्तम रथ पाहिजे. मी त्या तारकासुराला देखील मारेल. तेव्हा भगवान विष्णूंनी आणि इतर देवांनी भगवान महादेवांना त्यांना हवा तसा रथ तयार करून दिला. तो पृथ्वीचा रथ होता. त्याला सूर्य चंद्राचे चाके होती. उत्तुंग मंदारगिरी हातवेचा ध्वज होता. 4 पुरुषार्थ हे त्या रथाचे स्तंभ होते आणि 4 वेद हे घोडे होते. शास्त्रांचे दोर, पुराणांचे तटबंध, उपपुराणांचे टोकदार खेळे होते. कनकगिरीचे धनुष्य आणि वैकुंठाचा सुकुमार असा बाण तयार करून सुंदर असा रथ देवांनी तयार करून दिला. तो रथ घेऊन महादेवांनी दैत्यांबरोबर युद्ध आरंभ केले आणि अनेक राक्षसांचा नाश झाला. तेव्हाच भगवान शंकरांनी त्यांच्या दिव्य धनुष्यावर प्रभावी असा विष्णुबाण जोडून त्यावर पशुपत्य अस्त्राची स्थापना केली आणि आपला तृतीय नेत्र उघडून तारकासुराच्या त्या 3ही पुत्रांना जाळून भस्म करून टाकले. आपल्या मुलांचा अशा पद्धतीने वध झालेला पाहून तारकासूर क्रोधित झाला आणि त्याने चंद्र, सूर्य, भागीरथी, गंगा
देवांच्या पट्टराण्या या सर्वांना पकडून नेले आणि त्यांना दासी बनवून ठेवले. स्वर्गामध्ये ब्रह्मा विष्णू सर्व जमून या संकटावर काय उपाय करावा याचा विचार विनिमय करू लागले. परंतु त्यावरती तारकासुराचा मृत्यू हा शिव पार्वतीच्या मुलाच्या हातून होणार हे भविष्य असल्यामुळे शिव पार्वतीचा विवाह होणे आवश्यक ठरले. त्यापूर्वी भगवान शिवांच्या मनामध्ये विवाहासाठी इच्छा निर्माण होणे हे देखील आवश्यक होते. म्हणून त्यांनी शृंगाराचा राजा मदन यांची मदत मागितली आणि त्याला सांगितले की तू तुझ्या कलेने भगवान शंकरांच्या मनामध्ये नाजूक भाव तयार कर, त्यांना भुलव. हे ऐकून मदन त्याच्या रथीसह हिमालयावर आला. वसंत ऋतू असल्यामुळे त्याने संपूर्ण वन मोहक सुगंधी फुलांनी भरून टाकले. त्यामुळे पाखरेही आनंदित होऊन चिलबिलाट करू लागली. त्यांच्या त्या किलबिलाटाने भगवान शिवांच्या तपस्साधनेमध्ये व्यत्यय येऊ लागला. नंदी त्या पाखरांना हकलवून दूर घालवू लागला. त्यावेळी तो शंकराच्या मनामध्ये गुप्त रूपाने शिरला. शंकरांनी ध्यानामध्ये कोण व्यत्यय आणत आहे हे जाणून घेण्यासाठी रागाने आपले नेत्र उघडले तर समोर मदन उभा होता. त्याला बघून शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्याला रागाने जाळून टाकले. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. मदनाची झालेली अवस्था पाहून नंदीसह इतरही शिवगण त्याची टिंगल करू लागले, चेष्टा करू लागले. हे पाहून महादेवांनी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून सर्वांनी बोंब मारावी अशी आज्ञा केली. मदन जळून गेलेला पाहताच रतीने शंकरांचे पाय धरून त्यांची क्षमा याचना केली आणि त्याला जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा भगवान शंकरांनी तिला अभय देत सांगितले, द्वापार युगामध्ये तुमचे पुन्हा मिलन होईल असे सांगून महादेव कैलासावर निघून गेले. इकडे हिमालय पुत्री पार्वती भगवान महादेव पती म्हणून प्राप्त व्हावेत म्हणून घोर तपश्चर्या करत होती. सप्तऋषींनी देखील पार्वतीची इच्छा पूर्ण करा म्हणून शंकरांना विनंती केली. तेव्हा धर्मशास्त्राप्रमाणे शंकरांनी सप्तर्षींना हिमालयाकडे पाठवले आणि त्यानंतर विवाहासाठी चैत्र शुद्ध अष्टमी मन्मथ संवत्सर ही तिथी निश्चित केली. सर्व देव ऋषीगण कैलासावर परत आले आणि शिवपार्वतीच्या विवाहाची तयारी सुरू झाली. सर्व देवांना आगत्यपूर्वक निमंत्रणे केली गेली. 88 सहस्त्र ऋषी आपापल्या शिष्यांसह आले. सिद्ध आले, चारण, पितृगण, अष्टवसू, 11 रुद्र, 12 आदित्य, यक्षनायक देखील आले. त्यामुळे कैलासावर दाटीवाटी झाली. या विवाहासाठी 10 मैल लांबीचा मंडप घातला गेला. देवक बसले. हिमालय वराला म्हणजेच महादेवांना लग्न मंडपामध्ये घेऊन आले. अष्टसिद्धी तेथे अखंड राबत होत्या. त्या महाकार्यामध्ये कोणतीही उणीव राहू नये म्हणून काळजी घेत होत्या. सर्व लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करून नवरदेवासमोर लग्नाचा अंतरपाठ धरण्यात आला आणि त्या लावण्यवती तेजस्वी नवरीला पार्वतीला पाटावर आणून उभे केले. संपूर्ण लग्न विधी अगदी व्यवस्थित पार पडल्या. सप्तपदी झाली. भगवान शंकर आणि माता पार्वतीचा हा दिव्य अलौकिक लग्न सोहळा 4 दिवस चालला होता. त्या दिवशी चांगली आणि मौल्यवान रत्ने आभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवतांना संतुष्ट केले. लग्न सोहळा पार पाडल्यानंतर महादेव नववधूला म्हणजे पार्वती मातेला घेऊन कैलासावर निघून गेले. एकदा शिवपार्वती एकांतामध्ये होते आणि देव ऋषी कोणालाही आतमध्ये प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेत 4 युगे संपली. पण महादेवांचा वीर्यपात न झाल्यामुळे पार्वतीला पुत्र काही झाला नाही. त्यावर देवांनी अग्नीला अतिथीचा वेश घेऊन शंकर पार्वतीच्या निवासस्थानी पाठवले. तेव्हा अग्नीने शंकर पार्वतीच्या नावाने हाक मारून भिक्षा मागितली. त्यावर महादेवांनी या अतिथीला माझे वीर्य भिक्षा म्हणून घाल अशी आज्ञा पार्वतीला केली. माता पार्वतीने शंकरांच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे ते अमोघ वीर्य आणून त्या अतिथीला भिक्षा म्हणून दिले आणि त्यामुळे अग्नी गरोदर राहिला. त्याला या गरोदरपणामुळे खूप लाज वाटू लागली. त्यामुळे तो दूर अरण्यात जाऊन राहू लागला. त्या अरण्यामधून गंगा नदी वाहत होती. एकदा त्या गंगेमध्ये स्नान करून 6 ऋषी स्त्रिया तिथे अंग सुकवीत होत्या. तेव्हा अग्नीने त्याच्या उदरामधील गर्भ गुपचूप त्या स्त्रियांच्या पोटी घातला आणि त्या क्षणी त्या 6 स्त्रिया गरोदर राहिल्या. पतिसंग न करता झालेल्या गर्भधारणेची त्यांना फार लाज वाटू लागली आणि त्या 6 जणींनी पोटातील तो गर्भ गंगेच्या किनारी गवतावर टाकून दिला. त्या 6 जणींच्या पोटातील गर्भाचे ते 6 भाग एकत्र झाले आणि त्यापासून एक सुंदर बालक जन्माला आले. त्याला 6 मुखे होती, 12 हात होते.
कार्तिक मासामध्ये कृतिका नक्षत्रावर हा बालक जन्माला आला, म्हणून त्याचे नाव कार्तिकेय ठेवले गेले. अशा प्रकारे शिवपुत्र कार्तिकेयाचा जन्म झाला. पुढे महादेवांनी देवांना सांगितल्याप्रमाणे देवांनी अपार सैन्याचे सेनापती पद कार्तिकेयाला दिले आणि नंतर सर्वजण आपल्या सैन्यासह तारकासुरावर चालून गेले. तारकासूर आणि कार्तिकेय यांच्यामध्ये घनघोर युद्धाला सुरुवात झाली. कार्तिकेयाने आपल्या पराक्रमाने तारकासुराच्या सर्व अस्त्रशस्त्रांचा नाश केला. मयुरावर बसलेले कार्तिकेय आता रुद्राप्रमाणे भासत होते. तारकासुराने शेवटी ब्रह्मास्त्र सोडले, परंतु कार्तिकेयांनी तेही गिळून टाकले. त्यामुळे तारकासूर निशस्त्र झाला. त्यानंतर दोघांमध्ये मल्लयुद्ध सुरू झाले. कार्तिकेयाने तारकासुराच्या पायांना धरून हवेमध्ये गरगर फिरवले. दोघांचे मल्लयुद्ध 7 दिवस सुरू होते. तारकासुराला कार्तिकेयाने डावपेचाने अगदी जर्जर करून ठेवले आणि शेवटी तारकासुराचे दोन्ही पाय आपल्या हातात धरून कार्तिकेयांनी त्याला खाली आपटला. त्या आघातासरती तारकासुराचा प्राण निघून गेला आणि त्याचे प्राण निष्प्राण झाले. तारकासुराचा वध झाल्याची वार्ता संपूर्ण त्रिभुवनात पसरून सर्वत्र आनंदी आनंद झाला. स्वर्गातून देवांनी कार्तिक स्वामींवर पुष्पवृष्टी केली. 7 वर्षाच्या कुमार कार्तिकेयांनी इंद्रदेवाला विजय मिळवून दिला. इंद्रदेवांनी तारकासुराचे राज्य लुटले आणि देवपत्नी व देवस्त्रियांना तारकासुराच्या दास्यत्वातून मुक्त केले. त्यानंतर कार्तिक स्वामींनी वाराणसीला जाऊन भगवान शिवांचे दर्शन घेतले. आपल्या मुलाचा हा पराक्रम पाहून शिव पार्वतीला आनंद झाला. पुढे त्यांनी त्यांची मुंज केली. पार्वती मातेने कार्तिकेयाला विवाह करण्याचा आग्रह केला, परंतु त्यांनी सर्व स्त्रिया या माते समान असल्याचे सांगून तो नाकारला. तसेच त्यांनी सांगितले की माझ्या दर्शनाला जर कोणी स्त्री आली तर ती 7 जन्म विधवा होईल आणि जर माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृतिका नक्षत्रावर जर कोणी पुरुष आला तर तो 7 जन्म भाग्यवान होईल. लक्ष्मी आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करतील, त्याला कशाची उणीव राहणार नाही. आणि अशा प्रकारे कार्तिक स्वामी तपश्चर्येसाठी अरण्यात निघून गेले. पुन्हा एकदा ते वाराणसीला गेले. तेथे आपल्या माता पित्यांना भेटले. काही दिवस त्यांच्या जवळ राहून त्यांना आपल्या सहवासाचा आनंद दिला आणि पुन्हा घोर अरण्यात तपश्चर्य करण्यासाठी निघून गेले. अशा या दिव्य कथेबरोबरच शिवलीलामृत ग्रंथामधील 13वा अध्याय येथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य अलौकिक कथेबरोबर आपल्या स्वामी स्पर्श या चॅनेलवरती. हा अलौकिक कथा असलेला व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये फक्त आपल्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर. तोपर्यंत ओम नमः शिवाय.